ते स्कॅनर लावले आणि देणगी गोळा करतात, फक्त देणगी गोळा करतात। ते देणगीचे पैसे काय करतात काय करत नाही त्यांनाच माहिती, ती चालू केली पाहिजे। इतकं तेल येतं, हे तेल गोळा करतात आणि विक्री करतात। भक्तांना दर्शनासाठी हा गाभारा कुंभमेळ्याच्या आधी मोठा झाला पाहिजे। VIP साठी 100 रुपये पास तो बंद झाला पाहिजे, असं निष्कृततेचं काम केलं आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे। चेंगराचेंगरी वाढवावी, चेंगराचेंगरी व्हावी, भाविक भक्त मरून जावे, यांचा हा सत्ता उद्देश आहे। नारळाची विक्री होती हो, डेली रोज सगळी विक्री होती। एक भक्तांना नारळ फोडता आले पाहिजे। इथं कोणीच नाही, चप्पल ठेवायची कोणाच्यावर, अत्यंत घाण आहे, खूप घाण, म्हणजे खूप घाण आहे इथं। घाण आहे, मच्छर वगैरे भरपूर इथं झालं, असुविधा आहे सगळी इथं। जेव्हा आलो होतो ना तेव्हा एक मुलगा स्वतः एक खंबा घेऊन वरती आला होता द्यायला त्यांना, हे आम्ही लाईव्ह पाहिलं होतं। खाली आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही ऍक्शन घेतली नव्हती, हे स्वतः मी लाईव्ह पाहिलेलं आहे। सप्तशृंगी गडावर भाविकांचा आक्रोश, पाण्यापासून गाभाऱ्यापर्यंत सुविधांची मागणी। सप्तशृंगी गड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे। हा गड 7 शिखरांनी वेढलेला असून या ठिकाणी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे। या गडाला महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते। कळवण तालुक्यातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या सप्तशृंगी गडावर येणाऱ्या लाखो भाविकांनी आपल्या मनातील वेदना आणि अडचणींचा आवाज देवस्थान ट्रस्ट पर्यंत पोहोचवलाय। मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कुंभमेळ्याच्या काळात तरी गाभारा मोठा करावा, तसेच VIP दर्शनाच्या नावाखाली घेतला जाणारा 100 रुपयांचा पास तात्काळ बंद करावा, अशी रोखठोक भूमिका शशिकांत बेनके पाटील यांनी मांडली आहे। भाविकांची श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली दीपमाळ सध्या बंद आहे, ती तातडीने सुरू करावी आणि दीपमाळीच्या तेलाची विक्री थांबवावी, अन्यथा हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिलाय। मंदिर प्रवेशद्वारावरील डोम अरुंद आहे, त्यांची रुंदीकरण तातडीने करावे, अन्यथा उपोषणाचा इशारा शशिकांत बेनके पाटील यांनी स्पष्टपणे दिलाय। तसेच शेंदूर लेपणासाठी उभारलेला डोम बाजूला हटवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। सप्तशृंगी गड ट्रस्टची बैठक गड परिसरातच व्हावी, नाशिकच्या खरवंदे पार्कमध्ये नव्हे, असा ठाम आग्रह भाविक व ग्रामस्थांनी धरलाय। याशिवाय भाविकांनी वाहिलेल्या नारळाची विक्री थांबवावी, भाविकांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे। गडावर येताना भाविकांना शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने तात्काळ स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी ठाम मागणी भाविकांनी केली आहे। तसेच चढाई करताना असलेल्या पायऱ्या अत्यंत अरुंद असून त्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच रुंद करण्यात याव्या, अशीही मागणी करण्यात आली आहे। चप्पल ठेवण्याच्या स्टँडवर कुठलाही कर्मचारी नसल्यामुळे भाविकांचे चपला हरवण्याच्या घटना घडतात, त्यामुळे तिथे कर्मचारी नेमावा, अशी तळमळीची मागणीही पुढे आली आहे। या सर्व मागण्यांकडे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा भाविक आणि ग्रामस्थांचा संयम सुटू शकतो, असा इशारा शशिकांत बेनके पाटील आणि ग्रामस्थांनी दिलाय। सर बघा, मंदिराचं काम चालू आहे, गेल्या किती वर्षांपासून तेच काम चालू आहे। मंदिराचा सगळ्यात मोठे भक्तांना दर्शनासाठी हा गाभारा कुंभमेळ्याच्या आधी मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक दर्शनासाठी भक्तांना देवीच्या पादुकावरती त्याचं नतमस्तक झाला पाहिजे, त्याला दर्शन झालं पाहिजे। त्याचं भक्तांना दुःख सुख सांगण्यासाठी त्याला मिनिटभर वेळ मिळाला पाहिजे, वेळ देत नाही आणि VIP साठी 100 रुपये पास तो बंद झाला पाहिजे। आणि पहिली कमान मोठी होती, यांनी मुद्दाम कमान लहान केली आणि तो स्तंभ तिथे लावला, तो स्तंभ या कोपऱ्यात लावला पाहिजे। सर ही दीपमाळ बघायची भूमिका आहे। तुळजापूरला, कोल्हापूरला, सोलापूरला सगळ्या दीपावली चालू, यांचा हे धंदा झाला आहे, यांनी हे नाटक केलं आहे, एकही दीपावली चालू नाही यांच्यावाली। ही इथे दीप चालू केले पाहिजे। इतकं तेल येतं, हे तेल गोळा करतात साहेब आणि विक्री करतात, यांचा हा धंदा चालू झाला आहे। हा बघा साहेब, हिला ज्योत आहे का बघा बरं, ज्योत चालू आहे का बघा बरं। ही तेल गोळा करतात साहेब, ही बाई तेल गोळा करतात, ही ज्योत बंद आहे साहेब, बघा साहेब। हा कस हे बाबा किती घाण तेल सर, हे घाण तेल विक्री करतात, ते लोकांना खाऊ घालतात, विक्री करतात साहेब ते। हे बा सगळे स्तंभ बंद आहे साहेब, इथे मॅनेजर नाहीये, इथे जनरल मॅनेजर नाहीये, काही नाही साहेब। आणि बाबा 40 चोर काम, हे काम बंद झाले पाहिजे। वड रे वड आहे, वड 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 खेच वड वड वड, असं निष्कृततेचं काम केलं आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे। कोट्यवधी रुपये, 200 कोटी, आदरणीय
नामदार अजितदादा पवार, दादाजी भुसे साहेब, आदरणीय आमच्या तालुक्याचे विकास पुत्र नितीनजी पवार, आदरणीय भुजबळ साहेब यांनी 150 कोटी फंड दिला साहेब. बघा साहेब कामं कशी या 150 कोटी यांनी फंड दिलाय. कामं बघा कशी करता लोक. आणि आदरणीय मंत्री महोदय हे सगळे विकास पुरुष आहे. या गडाला भुजबळ साहेब, शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र साहेब, भुसे साहेब, भुजबळ साहेब आणि आमचे तालुके सुरगाणा आणि कळवणचे आमदार नितीनदादा साहेब यांनी मोलाचं सहकार्य करून कोट्यवधी रुपये दिले साहेब. कामं बघा कशी साहेब. या ठिकाणी गटारीचा प्रश्न देखील मोठा आहे. भ्रष्टाचार मोठे पाहून घ्या साहेब. हे बघ साहेब तुटून गेले सगळं. हे काम बंद करा. जून पर्यंत प्रत्येक भक्ताला पाणी पाजलं पाहिजे. यांच्याकडे 2 मोठे टँकर आहे आणि पाण्याचे टँकर असून पाण्याच्या सिंटेक्स टाक्या आणून प्रत्येक भक्तांना गावात तलावाकडे आपल्या पार्किंग पर्यंत पाणी पाजलं पाहिजे. ट्रस्ट म्हणते का गावाने अतिक्रमण केलं आहे, पण ट्रस्टने पहिल्या पैपीचे एवढं मोठं अतिक्रमण केलं आहे का माझ्या भक्तजनांना दर्शन करता येत नाही. स्टीलचे प्लेटी मारला आहे, एंगल मारला आहे. इथून 2 भक्तजन 50 लाख पब्लिक दर्शनाला जाईल कशी आणि येईल कशी. हे ट्रस्टने मुद्दाम चालू केलं आहे का चेंगराचेंगरीमध्ये जास्त माणसं मरावे, जास्त चेंगराचेंगरी व्हावी म्हणून हा डोम तयार केलेला आहे. त्या ट्रस्टने त्वरित डोम बंद नाही केलंच तर मी इथं उपोषण बसल, ग्रामस्थ बसतील, व्यापारी बसतील आणि भाविक बसतील. 3 पुढच्या रस्त्यातून 10 लाख भाविक कसे जातील हा मोठा प्रश्न पडला आहे साहेब. त्याचप्रमाणे जो शेंदूरने पण जो डोम केला आहे तो बाजूला हटवावा. तो त्यांनी मुद्दाम केला आहे का. याचं कारण काय का चेंगराचेंगरी वाढली म्हणजे लोक पळून जातील, ग्रामस्थ पळून जातील, व्यापारी पळून जातील. भोपाळवरनं ट्रस्टनी परवानगी आणली पाहिजे. पुऱ्या राज्यात परवानगी आणि 50 फूट पायऱ्या या दगडी किंवा कॉन्क्रीटच्या करायला म्हणजे भक्तजनाला दर्शन होईल. गाभारा मोठा करावा. 1975 साली ट्रस्ट तयार झाला आणि 1978 पासून सुरेश दामोदर निकम, माधवराव चवंगे, विश्वस्त होते, गायधनी सर, साठे सर होते, लेले सर होते. तेव्हापासून मंदिराचं काम चालू आहे. अजून मंदिर बंद होत नाही. काम पूर्ण. जो ट्रस्टी आला साहेब तो तोडफोड आणि मंदिराला प्लॅन नाही साहेब. तोडफोडीला प्लॅन तोडफोड करतात आणि पैसे कमवतात. आणि ही ट्रस्टची मीटिंग गडावर झाली पाहिजे. यांची मीटिंग नाशिकला खरबंद पाटला होती. आम्हाला काय माहिती ग्रामस्थांना इथे काय चालू आहे काय नाहीये. आणि अतिशय ग्रामस्थांची फसवणूक करतात साहेब ट्रस्टचे लोक. कुठल्या भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला. कुठल्याही भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला. भक्तजन पाणी पाणी अंबा माहिती जय, प्रथम बालक जय. पायपा येतात, पायाला फोड येतात, भक्तांना दर्शन मिळत नाही साहेब. आणि व्हीआयपीची पावती फाडून भक्तांची फसवणूक करतात. हा जिजाकर ट्रस्टीने बंद केला पाहिजे. बऱ्याच वेळा मी वाचा फोडली ही जिजाकर साहेब या विश्वासाने बंद केल्याच पाहिजे. इथून घुसता येत नाही आणि याच्यातून 50 लाख पब्लिक कशी जाणार. यांनी अतिक्रमण केलेलं साहेब. यांनी मुद्दाम केलं. चेंगराचेंगरी वाढवावी, चेंगराचेंगरी व्हावी, भाविक भक्त मरून जावे यांचा हा ट्रस्टचा उद्देश आहे. भाविक भक्त कोणी 7 नारळ, कोणी 11 नारळ, कोणी 21 नारळ, कोणी 101 नारळ फोडण्याचा प्रयत्न करतो. तोरण मारतात. हे त्यांच्याकडून काढून घेतात आणि असे याच्यात टाकतात आणि याची विक्री करतात. कुठल्याच भक्तांना नारळ फोडून देतील गर्दीमध्ये. मग भक्तांनी घरी प्रसाद न्यायचा काय, कुंकू न्यायचा, कधी सकाळी पडवून न्यायचे का पत्तर न्यायचा हे आमच्या लक्षात येत. नारळाची विक्री होती. हो डेली रोज सगळी विक्री होती. एक भक्ताला नारळ फोडता आले पाहिजे. कोटीने वाढलं. इथं 721 करावे वकीलच का. बाकी भावी भक्त ट्रस्ट होऊ शकत नाही का. कोणी माळकरी होऊ शकत नाही का. कोणी पंढरपूरचा विठ्ठलाचा माग होऊ शकत नाही का. 721 विश्वस्त करावे म्हणजे या गावाचा विकास होईल साहेब. आणि जी मीटिंग साहेब नाशिकला होती ती ट्रस्टची मीटिंग इथं व्हावी. ते स्कॅनर लावले आणि देणगी गोळा करतात. फक्त देणगी गोळा करतात. ते देणगीचे पैसे काय करतात काय करत नाही त्यांनाच माहिती. आणि मंदिराचं काम चालू साहेब. गाभारा तेवढाच आहे. गाभाऱ्यामध्ये वॉचमन लोक, सिक्युरिटी लोक भक्त काही बोललं का मारहाण करतात. त्या भक्तांनी दर्शन घ्यायचं का मार खायचा. माझे भक्त देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. ते
कर्मचाऱ्यांचा मार खाण्यासाठी आले नाही. आतापर्यंत किती माझ्याकडे तक्रारी आल्या आहे साहेब. अहो एवढी गर्दी वाढली, कर्मचाऱ्यांना देवीच्या पादुका डोकं ठेवून देत नाही. आले कसं आहे मग भक्तांनी दर्शन करायचं, नवस कसा फेडायचा, विचार कसे मांडायचे, देवीला दुःख कसं मांडायचं हे काहीच कळत नाही. प्यायला पाणी नसल्याचं देखील भक्तगणांकडून सांगण्यात येत आहे. काय सांगा? पाणीच नाही साहेब प्यायला. आणि ट्रस्टना कुठेच पाण्याचे टँकर लावले नाही. कमीत कमी या यात्रेमध्ये 25 टँकर पाणी पाहिजे साहेब, पाणीच नाही. आणि मीटिंग वरती अधिकारी सांगतात पाणी मिळेल का? हो यस हो जाएगा. अरे क्या हो जाएगा? पाणी मर जाएगा, आदमी मर जाएगा. पाणी किती? मी नावापूरून आहे. जय श्रीराम. मी असं सांगतो, सप्तशृंगी गडावरचे सेवा भक्तांसाठी पाययात्रा आणण्यासाठी गढूळ पाणी भेटतं. इकडे चांगलं पाणी भेटायला पाहिजे आणि सगळीकडे पाणी भेटायला पाहिजे. हे गढूळ पाणी पाहून घ्या. इकडे प्यायचं पाणी एकदम गढूळ पाणी निघते. इकडे काय सुविधा नाही पाण्याची. एवढी नम्र विनंती आहे गडावाल्यांना, पाणी चांगलं प्यायचं द्यायला पाहिजे अशी नम्र विनंती. जय श्रीराम. महेश भगत कोपरगावून आलेलो आहे दर्शनाकरता. चप्पल ठेवायची मला इथं कोणताही कर्मचारी नाहीये अजिबात. म्हणजे इथं कोणीच नाहीये. चप्पल ठेवायची कोणाच्यावर? आणि अत्यंत घाण आहे, खूप घाण, म्हणजे खूप घाण आहे इथं. चप्पल ठेवायचं कुठं? कर्मचारी नाही, काही नाही. ट्रस्ट फक्त नावाला आहे, काही फायदा नाही ट्रस्टचा. भाविकाला पाणी भेटत नाही, काही नाही. दर्शन करायला गेलं लोटालोटी करतात, माथा टेकून ढकलून येतात. पुढं सिक्युरिटी लोक राहतात का? ते ढकलाढकली करतात. दर्शन होत नाही, काही नाही. या ठिकाणी काही दिवसापूर्वी चेंगराचेंगरीचा देखील प्रकार घडला. चेंगराचेंगरी पण झाली होती, काही लहान मुलं पडले होते, पण ट्रस्ट त्याचं काही ऍक्शन घेत नाही. पायऱ्या रुंद केल्या पाहिजे, पायऱ्या रुंद करत नाही, काही नाही. घाणे मच्छर वगैरे भरपूर इथं झालं. असुविधा आहे सगळी इथं. ट्रस्ट काय याच्यावर ऍक्शन वगैरे घेत नाही काही. भरत दोघांना पाटील सुरतून आलोय दादा. आम्ही भरपूर इथं आलोय, लेकिन काही इथं 2-3 वेळा ते बाहेर चप्पल ठेवलं, चोरले गेले आणि इथं पण कोणी राहत नाही. काही एवढी सुविधा नाही इथं, म्हणजे सर्व काही सुविधा नाही इथं. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना, तेव्हा एक मुलगा स्वतः एक खंबा घेऊन वरती आला होता ढक द्यायला त्यांना. हे आम्ही लाईव्ह पाहिलं होतं. खाली आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही ऍक्शन घेतली नव्हती. हे स्वतः मी लाईव्ह पाहिलेलं आहे. ट्रस्ट लोक वरून येताना याला पाहिलं का त्याला पाहिलं, तुम्ही असे करता म्हणे. आता या वर्षी डायरेक्ट कुठे पाहतो हे होती, लिफ्ट पाहतो हे होती. कोणाला लहान मुलं किती हाल झाले. पौर्णिमाच्या निमित्त पौर्णिमेला किती गर्दी होती. लहान मुलांना किती हाल झालेले. सगळ्यांनी पहिले नाशिक याला. नाशिक लोकशाही न्यूज साठी व्यवस्थापक शशिकांत बेनके पाटील, नाशिक.